म्हणजे रेखा मॅडम आणि त्यांचे मिस्टर आमचे बंधू चोले सर यांनी ही जी शाळा सुरू केलेली आहे ते पण एक प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारखंच हे काम आहे. विश्वासामध्ये कसं घेतलं पाहिजे मुलांना विश्वासात कसं घ्यायचं. शाळेतून आला असं दप्तर ठेवलं की आज काय झालं आज काय झालं आई आई करून ते बोलायला लागतात, पण त्यावेळेस आपलं लक्ष नसतं. तर जेव्हा मुलांना सांगायची इच्छा असते त्यावेळेस आपण लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. अनेकदा मुलांची तक्रार असते बघा, आई तुझं माझ्याकडे लक्ष नसतं. एकदा ही झालेली घटना आहे. एक मूल डॉक्टरांकडे आणलं गेलं आणि डॉक्टरांकडे का आणलं गेलं तर त्याचं म्हणणं होतं की माझी आई वडील मला बिलकुल चांगलं वागवत नाही, भेदभाव करतात. मानतो संकल्प परिवाराच्या वतीने खूप खूप आभार, खूप खूप आभार. तसेच माझे सहकारी करायचंय एकदम वरती असं. आता हाय करा. आता एक काम करायचंय, अर्ध्या महिलांनी तिकडे साईडला थांबायचं आणि तुझा छंद लागला सेकंड विनर आहेत त्या थर्ड इंग्लिश मीडियमच्या पॅरेंट्स आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि फर्स्ट पैठणी विनर आहेत सोनाली अरुण चव्हाण, त्या फोर्थ इंग्लिश मीडियमच्या पालक आहेत. त्या तिघींचंही संकल्प विद्या मंदिर कडून खूप खूप अभिनंदन. त्यांना हा खेळ पैठणीचा यामध्ये फर्स्ट विनर साठी पैठणी, सेकंड विनर साठी सुद्धा पैठणी आणि थर्ड विनर सुद्धा पैठणी असं या बक्षीस वितरण या ठिकाणी होणार आहे. ऑर्गनाईज केलेलं आहे द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीनं. त्या तीनही पैठणीचं बक्षीस वितरण आज आपण या ठिकाणी करत आहोत. द्वारकादास श्यामकुमार यांचं आम्ही शाळेच्या वतीने खूप खूप आभारी आहोत. खूप छान सहकार्य तुम्ही केलं आम्हाला. परत एकदा तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. सिनियर केजीच्या क्लास टीचर अनिता काटे मॅडम हा पैठणी विनर संकल्प विद्यामधून ठरलेले आहेत. त्यांचं सुद्धा इतर बक्षीस वितरण होणार आहे. दिसलास जागो जाग आले रे मागो माग उमटला मन भार पावलांचा पाठ लाग.